काय चाललंय तुझं हे? गेम. उद्या सुट्टी आहे मला मान्य आहे, पण गेम खेळायचा नाही, डोळे खराब होतात माहिती आहे ना. हा तर तू का बोलतोय? मी मी आहे ना, आज बनवणार आहे कुळथाचं पिठलं. तू खाते कुळथाची पिठी? कुळथाची पिठी आणि भाकरी बनवणार आहे मी मस्तपैकी. गरम गरम कुळथाची पिठी आणि भाकरी खायची आपण. शिवाय थोडासा भात पण, कारण भात खाल्ल्याशिवाय पोट काय भरत नाही. तर आज मी बनवणार आहे कुळथाची पिठी आणि भाकरी आणि भात. तर मग चला तुम्हाला सुद्धा दाखवते. आणि आज मला दिशांक सुद्धा खाणार आहे आणि सृष्टी सुद्धा खाणार आहे. तर मस्तपैकी मी बनवते आणि मग तुम्हा दोघांना मी खायला देते. तर मग चला. तर आहे ना, मी आज बनवते कुळथाची पिठी. तर त्यासाठी हे माझ्याकडे कुळथाचं पीठ आहे, हे गावावरून मला आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला वगैरे सुद्धा टाकलेला आहे आणि तसं सगळं करून हे भाजून छानपैकी दळलेले आहेत हे कुळीथ. आणि हे घरगुती आहेत. तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पिठी करण्यासाठी, सगळ्यात आधी आपल्याला जे हळद, लाल तिखट आणि मीठ ह्याच्यामध्येच मिक्स करून छान असं पाणी टाकून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये टाकायचं नाही आपल्याला. तर मी सगळ्यात आधी मीठ टाकून घेते. थोडंसं लाल तिखट आपल्याला कमी टाकायचं आहे, कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडीच काळी मिरी आणि गरम मसाला अख्खा आहे. शिवाय आपण मिरची सुद्धा टाकणार आहे, म्हणून मी अगदी थोडंसं लाल तिखट टाकलं. नाही मग खूप जास्त स्पायसी होईल आणि खावलं जाणार नाही, कारण मुलंच खाणार आहेत ना. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लागेल पूर्ण असं पातळ असं करून घ्यायचं आहे, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं. आता मी हे हाताने छानपैकी मिक्स करून घेते. म्हणजे आपण बेसनचं पिठली बनवतो ना, त्याचप्रमाणेच करायचं आहे, फक्त ह्याला छान अशी चव असते. म्हणजे आम्ही गावी उन्हाळ्यात जायचो ना, तर त्या टायमाला मे महिना सुट्टी संपत आले की पेरणी करायची असायची, तर आमच्या आजोबा आम्हाला गावी घेऊन जायचे शेतीमध्ये. ते माती हे करून नांगरणी करायचे आणि मग ते ढेकळं असतात ती त्या सेवेंच्या ह्याच्याने ती ढेकळं फोडायची. मग आम्ही खूप आत्याची मुलं वगैरे आम्ही अशी बरीच जण 10-12 जण असायचो. मग आमची आजी आम्हाला हे पिठलं आणि भाकरी, आणि ज्या दिवशी वार असेल म्हणजे बुधवार किंवा शुक्रवार, तेव्हा जवळा आणि भाकरी. तर त्यावेळेस मला खूप पिठलं आवडायचं आणि घरी सुद्धा आमच्याकडे पिठलं सगळ्यांना आवडतं कुळथाचं. तर मग तेच बनवते. हे बघा, तर आपल्याला छान असं पातळ करून घ्यायचं आहे, कारण आपण ह्याला जेवढं शिजवणं त्याला छान चव येते आणि कच्चं नाही ठेवायचं, पोटाला बाधेल म्हणून. म्हणून पातळच ठेवायचे, ते असं घट्ट होऊन येईल. तर मी अजून थोडंसं पाणी घेते, कारण हे बघा अजून घट्टच आहे. हे बघा असं एकदम पातळ केलंय. तर मी हाताने आतमध्ये थोड्याशा ज्या गुठळ्या आहेत त्या फोडून घेते. तर इकडे आपली कढई गरम झाली, त्याच्यात टाकून घेऊया आपण तेल. तर मी तेल टाकून घेते. तेल छानपैकी गरम होऊन देऊया आपण. तर इकडे आपलं बनवतायत मला पण दाखवा. हे बघ, तेल टाकलंय मी. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मोहरी टाकायची आणि जिरे टाकून घ्यायचंय. तेल आपलं जरा गरम होऊ देत. तुमच्या नादामध्ये मी बघितलं पण हे तेल गरम झालंय ते. जिरं आपलं छान तडतडलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे खूप सारं असं हे ठेचलेलं लसूण. बाबा आजकाल ही पोरगी तर काय नवीन नवीन अशी भुर्जी बनवलेली, एकदा पावभाजी बनवलेली, काय ना काय करत असते. ठीक आहे, चांगलं. आता कितवीला सृष्टी तू? 7वी. 7वीला गेली, म्हणजे ते वय झालं जेवण करायचं. आणि याचा एक कुठे चढतोय तू? कुठे चढतोय? ए, कट्ट्याला असं नाही करत दे बाप्पास तू. लसूण आपलं छान तडतडू देत. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 2 हिरव्या मिरच्या आणि हा थोडासा कढीपत्ता. आणि ह्याच्यामध्ये मी कांदा टाकत नाही. थोडं मागे राहा, उडेल अंगावरती. तर आता आपलं हे छान तडतडलं गेलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आपण मिक्स केले ते टाकून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये परत आपल्याला 1 ते 1.5 वाटी पाणी टाकायचं आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बारीक ठेवायची आहे आणि छानपैकी हे शिजवून घ्यायचं आहे. तर आता ही 2 मिनिटं मी थोडीशी फ्लेम वाढवली, कारण वरती तेल असं तरंगतं ना, त्याच्यामुळे. आता अजून 2 वाटी मी याच्यात पाणी टाकते आणि पातळ असं करून घेते, म्हणजे ते छानपैकी शिजेल.
जेवण काय बनवणार आहे? छानपैकी भाकरी बनवते तांदळाची आणि भात सुद्धा बनवते, कारण भात खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही. मगाशीच बोलली ना मी. तुझी मम्मी कशी बनवते? असंच बनवते का? असंच बनवते. पण तुमचं थोडं येल्लो, जास्त तिखट मसाला टाकत नाही ना मम्मी? ओलं खोबरं सुद्धा टाकून छान होते, पण मी आता नाही टाकत ओलं खोबरं. तर आता हे छान आपल्या बघा एवढं पातळ झालंय, आपल्याला हे छानपैकी शिजवून घ्यायचंय. मी गॅसची फ्लेम अगदी बारीक केलेली आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे मस्तपैकी शिजवून घ्यायचंय. तोपर्यंत मी करायला घेते भाकरी. तर इकडे मस्तपैकी मी बघा तांदळाची भाकरी भाजली आहे. ती छानपैकी शेकून घेऊ आपण. तांदळाची भाकरी आणि कुळथाचं पिठलं म्हणजे खूप छान लागतं. आमच्याकडे गावी आहे ना, जास्त करून पावसाळ्यामध्ये किंवा इतर कधी पण कुळथाचं पिठलं हे म्हणजे कुळथाचं पीठ हे घरी असतंच. आमच्याकडे कसं, आपल्याकडे कोकणामध्ये कसं जास्त करून कुळथाचं पिठलं खाल्लं जातं. जर कोणती भाजी नसेल किंवा आमटीचा वगैरे कंटाळा आला असेल आणि वार नसेल, तर त्या दिवशी आपल्याकडे हमखास कुळथाचं पिठलं बनवलं जातं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं त्याच्यामुळे. आणि घरी हे असतंच कायम, कारण काय असं वाटलं की लगेच पिठलं भात करा आणि खावा, मस्त लागतं खायला पण. तर आता एक भाकरी झाली आहे, तर अजून एक बाकी आहे. तर इकडे आपलं पिठलं पण छानपैकी शिजते. बारीक गॅस करून मी ठेवलं आहे. आता ते फक्त शिजले की आपण लगेच जेवायला बसणार आहे. तर इकडे मग आपले जे कुळथाचं पिठलं आहे ते व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. तर ह्याच्यावरती छानपैकी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि आपलं पिठलं जे आहे ते रेडी झालेलं आहे. थोडासा एक फ्लेवर येण्यासाठी कोथिंबीर नाही टाकली तरी पण चालेल. नुसतंच हळद, तिखट, मीठ आणि आपलं लसूण ह्याच्यावरती जरी केलं तरी पण त्याला खूप चव येते, कारण कुळथाचंच एक वेगळी चव असते. तर इकडे आपली पिठलं जे आहे कुळथाचं ते रेडी झालेलं आहे आणि भाकऱ्यासुद्धा आपल्या रेडी झालेल्या आहेत. 2 मिनटं मी एक वाफ काढते आणि गॅस बंद करते. तर इकडे आपलं आहे ना कुळथाचं पिठलं रेडी झालेलं आहे. शिवाय भाकरीसुद्धा आपली करून झाली. तुम्हाला मी दाखवते मी काय काय बनवलं आहे. तर मी इकडे भात बनवलेला आहे, कुळथाची पिठली, भाकरी, पापड आणि थोड्याशा नळ्या, म्हणजे कसं जरा परिपूर्ण असं वाटतं ना. तर आपलं जेवण रेडी झालेलं आहे. तर आपण बघूया सृष्टीला आणि दिशांगला आपली पिठी आवडते का ते. तर आपण जेवताना त्यांना विचारूया की कशी झाली आपली कुळथाची पिठी. दिशांग खाऊन बघ कसं झालं मला सांगा. छान झालंय. दिशांगला माझ्या आवडलंय. तुला आवडलं का? छान झालंय. सृष्टीला सुद्धा आवडलंय. तर मंडळी या दोघांना माझ्या दिशांनी फर्स्ट टाइम पिठलं भाकरी खाल्लंय. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.